हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ अपर्णाताई. हा, बोला. काही नाही, तुमचा अनुभव शेअर तुम्ही करणार आहात म्हणून सांगितलं. मी अपर्णा दिलीप सबनीस. बर. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्याचा चंदगड तालुका आहे. अच्छा. मी तशी 8वी पासूनची स्वामी भक्त, म्हणजे माझ्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरु बर. प्राध्यापिका कुमुदिनी जोशी या पण ब्रह्मचारी आहेत. त्या निश्चिम स्वामी भक्त आहेत. त्यांच्यामुळे मी या स्वामी सेवेमध्ये आले. हो. आणि स्वामी सेवेत आले तेव्हा इतकं काय स्वामी म्हणजे काय हे माहित नव्हतं. बर बर बर. जपाला आणि जात होतो बाईंकडे. बाई उत्तम नैवेद्य स्वामीसाठी बनवायच्या, तो जेवायचे म्हणजे खाण्यासाठी म्हणा थोडक्यात. अच्छा. आम्ही जात होतो. पण बाई म्हणजे कोण? हा, बाई म्हणजे कोण? बाई म्हणजे प्राध्यापिका कुमुदिनी जोशी. अच्छा, तुमच्या शिक्षिका. बर. माझ्या शिक्षिका आध्यात्मिक गुरु, म्हणजे त्यांच्यामुळे मी स्वामी सेवेमध्ये आले. अच्छा अच्छा अच्छा. तर जरासं मी 8वी 9वीला असताना प्रकृती माझी फारशी ठीक नसायची. बर. मस्त आम्ही जपायला त्यांच्याकडे जायची. खरं नंतर मग असं झालं, पुढे पुढे जसे माझ्यावरती आयुष्यामध्ये प्रसंग येत गेले आणि त्याच्या प्रत्येक वेळेला माझ्या स्वामी माऊलींची मला अनुभूती आली. ओके. पहिली गोष्ट म्हणजे तसं माझं लव्ह मॅरेज आहे. बर. लव्ह मॅरेज आहे, तर दोन्हीकडून थोडासा विरोध होता. तेव्हा माझ्या मिस्टरांना नोकरी पण नव्हती आणि विरोध होता. हो. माझ्या बाईने मला सांगितलं की तू लग्न कर, त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. आणि माझे मिस्टर सर्व्हिसला होते वारणा बँकेमध्ये. त्यांच्या चुलत्यांचे सोडून लावली नोकरी आणि नंतर त्यांनी अंगाच्या कपड्यानेशी आम्हाला घराच्या बाहेर काढलं. अरे बापरे. म्हणजे सासऱ्यांनी? तुला सासऱ्यांनी, माझ्या सासऱ्यांनी. बर बर. सासऱ्यांनी म्हणजे सासूबाई माझी, सासरे म्हणजे दीर्घ शिकवत होते, मेडिकलला होते. आणि म्हणजे खूप सकाळी चूल पेटली, संध्याकाळी काय, ह्या भानतीला माझं घर होतं. तरी पण स्वामी कृपेमुळे प्रत्येक वेळेला माऊलीने मला अनुभूती दिली. आणि मला माझ्या ज्या बाई आहेत जोशीबाई, त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे 1 वर्षाच्या आत माझ्या मिस्टरना गोकुळ त्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये नोकरी लागली. अरे वा. प्रतिष्ठित संस्थेत नोकरी लागली. तेव्हा माझ्याकडे छोटासा फोटो होता. घर पण माझं तेव्हा केसमध्ये होतं. हो. मग ते घराचे केस पण आमच्यासारखी झाली. नंतर ती खरेदी केली. नंतर आम्ही नवीन वास्तू बांधली. आणि सगळं चांगलं होत असताना एक दुर्दैवी प्रसंग माझ्यावर ओढवला. माझा एकुलता एक मुलाचं 2000 साली अपघाती निधन झालं. अरे बापरे. अपघाती निधन झालं. त्याच्यानंतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेले. मला शॉक द्यावे लागले. मला काही समजायचं नाही. मग एक बाईने मला एक मोठा फोटो दिला स्वामींचा आणि सांगितलं, माझं नाव माहेरचं सरना आहे. सरना ऋषिकेश, माझ्या बाळाचं नाव होतं ऋषिकेश. सरना ऋषिकेश कुठेही गेलं नाही, तो स्वामींच्या मांडीवर आहे, तो स्वामींजवळ आहे. आणि मग तो फोटो मी घरामध्ये लावला. आणि मी जेव्हा एकटे असायची, मिस्टर म्हणजे ड्युटीवर जायचे, तो एकटे असायचे, तेव्हा मी सतत बघितलं तर मला असं वाटायचं की माझा बाळ खरोखर स्वामींच्या मांडीवर आहे. हो ना. आणि पुढे विश्वास ठेवू जर न ठेवू, मला खूप म्हणजे त्याच्यानंतर आम्ही हळूहळू म्हणजे माणसात येत गेले म्हणा. म्हणजे मी जवळजवळ आयुष्यातून उठल्यापैकीच प्रकार होता. खरंय. त्यानंतर दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करायचे म्हटलं तर माझ्या युट्रसला कॅन्सरची गाठ झाली. अरे बापरे. आणि 2001 साली माझी युट्रस काढावी लागली. म्हणजे त्यानंतर पुन्हा डिप्रेशन मध्ये गेले. मग भावनाश्वर म्हणून माझे डॉक्टर आहेत, मानसोपचार तज्ञ, त्यांनी मला 3 वेळा वेड्यांच्या हॉस्पिटलला नेलं. काय सांगता? हॉस्पिटलला? हा, दाखवलं मला त्यांनी वेड्यांच्या हॉस्पिटलला नेऊन की बाबा हे कसं जीवन जगणार तू बघ. बापरे बाप. ते माझ्या दीरांचे डॉक्टर श्रीकृष्ण सबनीस माझे दीर, त्यांचे ते कलिंग होते. बरोबर. मी सांगितलं की गेलेला मुलगा गेलेला आहे, आता तुला दुसरं मूल पण होऊ शकणार नाही. बापरे. तेव्हा तू आता तुला काय करावं लागेल यासाठी, तर तुला आता तुझ्या ज्या म्हणजे पतीमध्ये सर्व बघावं लागेल आणि तुला हे जीवन कंठावं लागेल. अच्छा. आणि त्यानंतर हळूहळू मी मला जमेल तशी मी स्वामी सेवा करायला चालू केली. स्वामी सेवेमध्ये हे करायला लागले. त्याच्यानंतर चाललं जीवन आपलं व्यवस्थित. स्वामी कृपेने माझं घरदार झालं, सगळं व्यवस्थित झालं. माझे मिस्टर असिस्टंट प्रोफेसर झाले. अरे वा. त्याच्यानंतर ते रिटायर झाले ते फेब्रुवारीमध्ये. आणि मे मध्ये ते हार्ट अटॅकने गेले. अरे बापरे. या वर्षी 2021 साली नेमका कोविडचा काळ सुरू होता तेव्हा. कोविडचा काळ सुरू होता खूप. आणि तेव्हा नातेवाईक पण दुरावलेले होते कोविडमुळे. आता दोष कुणाला द्यायचा नाही, तो आपल्या प्रारब्धाचा भाग होता. कदाचित स्वामींना मला असं सूचित करायचं होत असेल की हे जीवन तुझी साथ सुटली
तुझ्या जीवनसाथीची साथ सुटली, त्यामुळे तुला हे जीवन आता एकटाच जगायचं आहे. खूपच दुर्दैव. माझ्या सेवेमध्ये येऊन तुला स्वामी सेवेकडे घडवायचे आहेत. हा कदाचित स्वामींचा संदेश असेल म्हणून मला त्यांनी नातेवाईकांना जवळ फिरकू दिलं नाही, आणि त्याच्यामुळे मी खूप स्ट्रॉंग झाले. त्याच्यापूर्वी मला वाटायचं मी आत्महत्या करावी, मी तसा प्रयत्न पण 2-3 वेळा केला. अरे बापरे. त्यातून पण मला स्वामींनी माझ्या वाचवलं. दरम्यानच्या काळात सुनीता राजपूत ताई, स्वामी ओम चॅनलच्या, हो हो हो, माझी अशीच युट्यूब सर्च करताना माझी त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी प्रदीप नाव मला सांगितलं, आणि प्रदीप मठ नुकताच स्थापन होत होता. मी ते वास्तुशांत होती, आणि मी तिथपर्यंत माझ्या मानलेल्या भाऊ गणेश कुलकर्णी तिथं पोहोचले. तेव्हा मला असं वाटलं की का आता संसार विसार नाही, आपण दादाच्या इथं हव्या. दादाने तेव्हा मला जवळून सांगितलं की माऊली तुम्ही रडू नका, मी आहे, आणि हा मठ तुमच्यासाठी केव्हाही खुला आहे, तुम्ही येऊन राहू शकता. खरं त्या माझ्या म्हणजे भाऊ आहेत गणेश कुलकर्णी, त्यांचं असं मत होतं की एवढे सगळे व्यवस्था म्हणजे प्रॉपर्टी आहे, अमुक आहे तमुक आहे, हिने इथं जाऊन काहीतरी सेवा करावी म्हणून त्यांनी ते स्वामी उपासना केंद्राची खाली स्थापना करून दिली मला. अरे वा, म्हणजे घरातच, तुमच्या घरातच. ते मला म्हटले स्वामी तू कुठं भटकायचं नाही आहेस, तू 4 लोकांना ह्या सेवे मार्गात आणायचे आहे, तुझ्या घरातच जाऊन तुझी सेवा करायची आहे. म्हणून माझ्या स्वामी माऊलीचं घर आहे, माझं काय नाही आहे इथं. मी फक्त इथं रक्षक म्हणून आहे. हो ना, वॉचमॅनची ड्युटी करते मी. तुम्ही कमाल आहात पण बाबा. नाही. आणि काय झालं, आपल्यासारखी आता मी लोकांना दिसते, लोकांना वाटते की हे एकटीच आहे. नाही हो, एकटी मी. माझ्या माऊलीने मला एवढा परिवार दिलाय ना स्वामी सेवेकरांचा. माझा एक मुलगा आई म्हणणारा गेला, खरं मला लाख मुलं दिली स्वामींनी माझ्या आई म्हणणारी. अरे वा, किती छान. आता माझा मुलगा आहे ना, आता माझा जो मुलगा म्हणते, माझा मानलेला मुलगा मी नाही म्हणू शकत, कारण तो कर्तव्य आणि खूप उदात्त आहे. माझ्या मुलाचा मित्र. अशी लोक माझ्या जीवनामध्ये स्वामींनी महिलाच्या दगडासारखी आणून ठेवली की नाही, तू एकटी नाही आहे, अशी सगळ्या लोकांना वाटतं मी एकटे. आणि जेव्हा मला कुठला प्रसंग पडतात, कुठल्याही अडचण येतात, तर स्वामींनी त्याची आधीच व्यवस्था केलेली असते. करणारी माझ्या पूर्ण आयुष्याचा भरीभार मी पूर्ण माझ्या माऊलीच्या चरणावर अर्पण केलेला आहे, माझं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. खरंय. नाही म्हणजे इतके दुःखद प्रसंग आले तुमच्या आयुष्यात, पण त्याच्यातून स्वामींनी तुम्हाला अलगद बाहेर काढायचं कामही केलं. माझी ह्या व्हिडिओ जर कोण बघत असेल तर त्यांना माझी म्हणजे स्वामी सेवेकरी म्हणून सांगेल की ती स्वामी सेवेमध्ये या, स्वामी सेवेची अनुभूती घ्या. स्वामी सेवेमध्ये आलेला स्वामी सेवेकरी झालेला माणूस स्वामी सेवेमध्ये कधीही उणा पडत नाही आयुष्यामध्ये. आणि संकट असं अलगद स्वामी बाहेर करत असताना फक्त आपली श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, आणि आपल्या कामाचा उद्देश चांगला पाहिजे, आपलं कर्म चांगलं पाहिजे. तेवढंच सांगेल मी या निमित्ताने. खूप शिकण्यासारखं पाहिजे तुमच्याकडून, खरंच खूप शिकण्यासारखं. जर आपल्याला कुणाचं चांगलं नाही करता आलं ताई तर ठीक आहे, कुणाचं वाईट करू तर नाही, चिंतू पण नाही, ह्या मताची मी आहे. अगदी बरोबर आहे. आपल्याला जितकं शक्य आहे तर प्रत्येकाच्या सुखात दुःखात खालीचा वाटा आपण उचलावा. आपण उचलणारे कोण नाही, हे ऋणानुबंध असतात, हे स्वामी कुठून तरी फेडून घेत असं मी समजते. माझं कोणी नुकसान केलं ना तर मी माझी वैचारिक बैठक अशी आहे की नाही, गेल्या जन्मी आपण हिचं काहीतरी नुकसान केलं म्हणून ह्या जन्मी या माणसाने माझं नुकसान केलं. त्यामुळे दुःखाचा प्रश्नच येत नाही, दुःख राहतच नाही. दुःख, आशा, अपेक्षा, निराशा काहीच राहत नाही मग जीवनामध्ये. तुमचे खूपच उदात्त विचार आहेत. पण त्यामुळे मी माझ्याकडे येणारे मुलं आहेत त्यांना सगळ्यांना मी हेच सांगत असते की आपल्याने जितकं चांगलं होईल, आपण कुणाची निंदा करत बसण्यापेक्षा त्यापेक्षा स्वामी समर्थांचं नाव घ्या, तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. खरंय. आता सांगते मी, पुण्याला एकदा अशीच एक गोष्ट सांगते तुम्हाला. पुण्याला मी माझ्या भाचीकडे रामफळं खाल्ली, त्याची मोठी सुंदर रामफळं होते, तिचं फार्म हाऊस आहे. तर माझ्या मुलाला काय म्हटलं, अशी रामफळं मी परत आयुष्यात खाऊ शकणार नाही असं मला वाटतं बाबा, इतकी सुंदर रामफळं होती मोठी. आणि संध्याकाळी माझ्या मानलेले भाऊ आहेत म्हणजे सर पडत आहे सर, आता त्या वहिनी प्रवास गेल्या, त्यांनी संध्याकाळी ना तशी 2 रामफळं मला दिली. स्वामींनी इच्छा पूर्ण केली. एखादी इच्छा म्हणा मी अशी बोलते, तासाभर आपसूक कोणी विश्वास नाही ठेवणार होता या गोष्टी. माझ्या संस्कृती मुलं आहेत ना त्यांना माहिती आहे. बरोबर. मी कुठली पण इच्छा करते आणि ती आपसूक गोष्ट माझ्या म्हणजे स्वामींच्या ह्या मठीमध्ये कशी येते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामी तुमच्यापर्यंत ती गोष्ट पुरवतात. मी सगळ्यांना घडवेल की जे कोण हे व्हिडिओ बघत असतील, खरंच स्वामी भक्तीमध्ये खूप ताकद आहे. स्वामी नामस्मरणामध्ये तुम्हाला इतर काही सेवा नाही घडली तर किमान दिवसातून एकदा एक तारक मंत्र म्हणा,
आणि सतत चालता बोलता बसता उठता नामस्मरणाला बंधन नाही आहे हो. जपाला बंधन आहे, नामस्मरणाला बंधन नाही. तुम्ही कुठेही स्वामींचं नाव घेऊ शकता. मग तुमच्या गावामध्ये असं काही आधी केंद्र होतं का स्वामींचं, का तुम्हीच पहिल्यांदा सुरू केलं? स्वामी केंद्र आमच्या गावामध्ये नाही आहे. खरं प्रत्येक म्हणजे गावामध्ये ना खूप स्वामी भक्त आहेत. बर बर बर. आणि तुम्हाला जाता ते गेल्या वर्षी मी स्वामी जयंतीला मला माझी फार जबरदस्त इच्छा होती आणि माझ्या गावातून तेव्हा बस पण नव्हती. मग मी गडिंग्लजला गेले. नंतर मला तिथं रूम मिळेना. व्यक्तीने मला सहकार्य केलं. केंद्र मुसळते लातूरचे राहिले. मी आले तेव्हा मी म्हटलं की ताणाताण करावी लागते तुझ्या भेटीला यायला आणि तुम्हाला खोटं वाटणार नाही. म्हटलं मी काय म्हटलं माऊली पुढच्या वेळेला इथून चंद्रपूरमधून गाडी चालू होते आणि तुम्हाला विश्वास ठेवणार नाही. रोजची शिवशाही बस माझ्या गावामधून डायरेक्ट सकाळी 7:30ला सुटते. 6ला स्वामींच्या मठामध्ये जाते. कुठे म्हणजे अक्कलकोटला का? अक्कलकोटला. अरे वा, केवढी मोठी इच्छा पूर्ण झाली म्हणजे तुमची. भक्त आहेत म्हणजे जाणारे रोजचे ना. म्हणजे ते डेपो मॅनेजर सांगतात डेपोचे लोक की 1 नंबर अर्निंग आहे बसला. अरे वा, स्वामींची बस आहे त्यामुळे प्रश्न. आणि बस पण शिवशाही बस आहे आणि प्रवासाचं पण स्वामी सेवेकरी माझ्या गावामध्ये तालुक्यामध्ये भरपूर स्वामी सेवेकरी आहेत. हो का? अरे वा वा वा. म्हणजे आतापर्यंत बस सेवा नव्हतीच डायरेक्ट कोल्हापूरला जायला लागायचं. बर. नसेल तर गडिंग्लज गाणगापूर आणि ते पण गाडीचं कसं होतं पहिली गाडी आमची इथून 6:30ला सुटते आणि ती गाडी 7:30ला 7:45ला सुटते. त्यामुळे टायमिंगचं हे होत नव्हतं. बरोबर आहे, वेळ जुळत नव्हती टायमिंगचं. म्हणजे एकट्या स्त्रियांना जायला वगैरे सुद्धा थोडस ते आणि इतकं म्हणजे सगळे सांगतात ना अनुभवतोय म्हणजे बसने गेलेले की कधी बसलो आणि कधी उतरलो हे मला काहीच कळत नाही. अनुभव चांगला लोकांचा. अरे वा वा वा, खूपच छान. कृपा आहे ना. हो खरंय खरंय. आणि मनापासून तुमच्यासारखे स्वामी सेवेकरी जेव्हा स्वामींना प्रार्थना करतात तेव्हा ते नक्कीच ती प्रार्थना पूर्ण करतात. पण काय झालं जेव्हा 2 लोक माझ्या रेडावर त्यांच्या अचानकच रहित झालं आणि मी तरी तेव्हा 2 वर्षांनी ना ताई माझ्या मिस्टर पण बेसनचे लाडू भरपूर आवडायचे. माझे मिस्टर पण मग ते मी रडत रडत ते लाडू बनवले स्वामींसाठी. मग मी म्हटलं आता काही करणार खरं मी जाणार. आणि त्या दिवशी ती गाडी ना इथली 7:30ची गाडी 6:15ला सुटली आणि 7:45ची गाडी 8:15ला सुटली. हो. आणि ती गाडी मला मिळाली. मी गेले परत आले. खरं मी तेव्हा मनातल्या मला म्हटलं की बाबा डायरेक्ट जर इथून माऊली बस असेल तर किती बरं होईल. खरंय खरंय खरंय. इच्छा पूर्ण झाली म्हणजे तुमची. झाली केली स्वामीने. अशी कुठली इच्छा नाही की माझ्या माऊलीने पूर्ण केली नाही. नाही पण तुमच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे. ज्यांच्याकडे सर्व सकारात्मक गोष्टी असतात किंवा आयुष्यात भरपूर त्यांना श्रीमंती असेल किंवा सगळं बाकीची सुख सुविधा असतील त्या सगळ्या असूनही ते लवकर स्वामी सेवा करत नाहीत किंवा कुठल्याही देवाची भक्ती करताना हिशोबीपणाने करतात, खूप विचार करतात. स्वामी सेवा करायला लागल्यानंतर ना माणसाला पाप पुण्य आपण कुठलं कर्म करायला पाहिजे कुठल्या मार्गावर जायला पाहिजे हे स्वामी आपोआप हात घेऊन चालवत असतात. हात धरून अनुभवाचे बोल आहेत तुमचे त्याच्यामुळे. एखादी वाईट गोष्ट घडणार असेल तर स्वामी आधी त्याची सूचना तुम्हाला कुणाच्या नाही कुणाच्या रूपातून देत असतात. आणि मी जेव्हा मला सूचना झाल्या आणि मी त्याचं उल्लंघन केलं त्याचे पण फटके मी खाल्ले. हो का? आणि तेव्हा त्याचे पण फटके मी खाल्ले. आणि जेव्हा मी सांगितलेल्या नंतर माझ्या लक्षात आलं की नाही हे माऊलींनी माझ्या कुणाच्या तरी माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवलेला संदेश होता. आणि असं जर कोण जर अचानक येऊन जर मला कुठला सल्ला दिला तो डावलायचा नाही. आणि त्यापासून माझं बरंचसं म्हणजे मी माझी गाडी सगळी रोडावर रडली. अरे वा वा वा, खूपच छान, खूपच सुंदर अनुभव आहे तुमचा. तुम्ही मला काहीतरी देहदानाबद्दल पण सांगितलं होतं. त्याबद्दल काय झालं माझे मिस्टर गेले ना ताई तेव्हा माझा मुलगा नाही काय नाही मग मला येऊन त्यांनी सांगितलं की आता हे कोण करायचं. म्हणजे मानलेला मुलगा ज्यांना भाऊबंद होते ना आणि जातीने ब्राह्मण असल्यामुळे मग सगळी बंधनं पडतात. मी जात पात धर्म काय मानत नाही. बरोबर. मग सगळ्याच्या विरोधातली आहे. मी एक स्वामी सेवेकरी आहे. माझा धर्म हिंदू आहे एवढंच मानते मी. या पलीकडे मी काय मानत नाही. किती छान. तर मी मग ते विचारल्यानंतर मग मी ठरवलं की बाबा म्हटलं असं तर आपण लोकांच्या कामी येऊ नाही येऊ माहित नाही आपण देहदान करायचं. आणि मी 2022ला देहदान केलं. अरे वा, म्हणजे त्याचा तुम्ही फॉर्म वगैरे भरलात का? हो हो, सगळं पूर्ण मी पूर्ण प्रोसिजर पूर्ण केली. मग आम्ही गेल्यानंतर तिथल्या त्या मॅडम होत्या ना अधिष्ठाता त्या म्हणाल्या की बघा जेव्हा आम्ही बॉडी आणायला जातो तेव्हा तुमच्या नातेवाईकांना खूप प्रेम येतं आणि ते बॉडीसाठी विरोध करतात बॉडी द्यायला मला. बरोबर. मग ते कारण तुमचं वैयक्तिक असू द्या तुमच्याचं प्रेम असू द्या किंवा तुमची प्रॉपर्टी असू द्या. हो ना. त्यासाठी अनेक डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावं लागेल. ते पण मी दिलं
की बाबा कुणीही कुठलाही विरोध करायचा नाही, माझं कुणी सोयीसुतक म्हणायचं नाही, मी गेले की सगळं संपलं. खरंय खरंय. आणि आता हे स्वामींचं आहे, मी स्वामींच्या चरणी लावलंय सगळं. त्याच्यात मी तुमच्या जाण्यानंतर सुद्धा तुमच्या शरीराचा जो काही उपयोगी भाग म्हणूयात आपण, किंवा जे काही तुमचे अवयव असतील ते गरजू पेशंटसाठी सुद्धा ते उपयोगी पडतील आणि त्यातून सुद्धा एक खूप मोठी स्वामी सेवा घडेल. अहो आता हे बघा, आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ते रक्षा विसर्जन आणि हे आणि ते करण्यापेक्षा जाऊ दे ना, चांगलं काय आपल्याकडे काय चांगले पार्ट असेल तर वापरतील, नाहीतर करतील, काहीतरी करतील. खरं बाबा हे कुणाला, आणि कसं आहे जी प्रॉपर्टी आहे त्याची हवा पण नातेवाईकांच्या डोक्यातून निघून गेली. हो ना. कर्तव्य तर कोण करणार नाही. हो हो हो. खरं हे त्यांना द्यायचं का, स्वामींना देऊन टाकायचं ना. कमाल आहात तुम्ही बाबा. स्वामींना देऊन टाकायचं, जे त्यांनी आम्हाला दिलं तेच त्यांच्या चरणी लावायचं. त्यांचं ते सगळे माझा पूर्ण आयुष्याचा भरीभार माझ्या स्वामी माऊलीवर आहे बघा. पूर्ण दिवसाचं जे सकाळी उठल्यापासून मी त्यांना सांगते, आजचा दिवस तुमच्यामुळे बघितला, आजकाल चांगलंच माझ्याकडून घडू द्या, आणि काय चुकून माकून जर माझ्याकडून कुणाचं मन दुखावलं गेलं, काय झालं तर माऊली मला मोठ्या मनाने क्षमा कर, परत ती चूक होऊ देऊ नकोस. हो ना हो ना, बरोबर अगदी. बापरे ताई, तुमच्याकडून काय काय शिकण्यासारखं आहे. खरंच खूप कमाल आहात तुम्ही. काय झालं अहो, तुमच्यासारखी सगळे लाख मुलाची लोक आहेत. तो आता आपण दोघे भेटलो, कुठं भेटलो? प्रदीप दादांच्या मठामध्ये. माझी सुरेखा वाणी आहेत म्हणून मी त्या मठामध्ये त्या दिवशी राहण्यासाठी गेले. त्या अचानक बिनविलन मी खूप डिस्टर्ब झाले. मग स्वामी तुम्हाला भेटवलं ना मला भेटवलं. खरंय खरंय. आणि मलाही तुमच्यासारखी ताई मिळाली. तुमच्या सहवासात चांगले गेले. हो 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 हो. मग ती स्वामींनीच दिलं ना मला, ही बाई घे, तुझी मुलगी घे ही. नाही, आणि तुम्ही माझ्याच बाबतीत असं नाही, म्हणजे मी बघत होते तिथे सुद्धा मठामध्ये तुम्ही सगळ्यांची खूप प्रेमाने वागत होता. छान फराळाचं आणलेलं सगळ्यांना अगदी कौतुकाने आवडीने खाऊ घालत होता. प्रदीप दादांबरोबर पण अगदी छान बोलणं झालं तुमच्यामुळे. माझी प्रदीप दादांची ओळख झाली. बघा, आयुष्य म्हणजे काय हे माझ्या इतकं चांगलं कुणाला माहित नाही, किती क्षणभंगूर आहे. खरे. मी औषधं देत होते, म्हणजे किडनी स्टोन, पाईल्स आणि केलेली होती, आणि ते एका गरीबाच्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी त्या औषधाला मी माझ्या मिस्टरांच्या आजोळी गेले औषध आणण्यासाठी. आणि तिथं त्या मुलाने पाडून घालून म्हणजे एक चांगलं कर्म करायला गेले, आणि मग मी पूर्ण आयुष्यात उठले. मी ते पण कामं करू होते. कुठून कुठून माझ्याकडे सगळी लोक यायची किडनी स्टोनची, 100% गुणाची औषधं मी देत होते. हो का? परत आपले स्त्रियांचं ते व्हाईट डिस्चार्ज हे जे असते सगळ्यावरती मी देत होते औषधं. बर बर बर. तर काय करणार होता त्याला, काय स्वामींची होती इच्छा, जैन दिसवर 100% गुणाची औषधं माझ्या सासऱ्याने मला शिकवलेली होती. हो ना. हा. आणि ती सगळी औषधं आता मी काय केलं, मी देऊ शकत नाही तर मी दुसऱ्यांना ती शिकवली. अरे वा वा वा. मी देऊ शकत नाही आहे, माझी मानसिकता बिघडते म्हणून एक 2-3 आहेत लोक माझ्या गल्लीतच राहतात, ब्राह्मण गल्लीमध्ये. त्यांना मी सांगितलं की बाबा ही 100% गुणाची औषधं, माझे जवळ पेशंट येतो त्यांना मी त्यांच्याकडे पाठवून देते. आता तसं मी तेव्हा काही घेत नव्हते, आणि जे काय मला ते देत होते ना आरोग्य, ते मी देवासाठी अर्पण करत होते. म्हणजे नित्यक्ष सेवा करत होते. म्हणजे त्याच्यातून अर्थार्जन व्हावं, पैसे मिळावेत असा तुमचा काही उद्देश नव्हता? एक जीवा तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः जमखंडेवरून ते हे आलेले, काय म्हणतात आपण त्याला, ब्रह्मचारी होते ते भटजी, त्यांना मला कन्नडच येत नव्हतं. हो. ते कन्नड बोलायचे, मी मराठी होते. आमच्या समोर एक मग त्यांच्या हातूनची व्यवस्था केली, आणि मग त्यांनी माझ्या खडी साखर आणि अमुक शेवटी प्रारब्धाचा भाग आहे, दोष काय त्यांचा नाही. बिचाऱ्यांना जे पाय माझ्या घराला लागले ते पण एक कुठेतरी पुण्य आहे. खरे. समजते मी, काय इलाज नसतो काही गोष्टी ना. हो. आपण जेव्हा भेटलो होतो मठामध्ये तेव्हा थोडंसं तुमचं म्हणजे असं डिप्रेशन मध्येच मला जाणवत होतं तुम्ही. त्यानंतर तुम्ही म्हणालात पण होता मला की ते आत्महत्येचे विचार आले, आणि मी घाटाकडून जाताना अशी जागा बघत होते. सुसाईड नोट लिहून ठेवलेले आहेत आजही माझ्या कपाटामध्ये आहेत. त्या काय करायचं, जाताना असं एके ठिकाणी उतरायचं, माझी दरी असते ना, त्या दरीत मी उडी मारायची, म्हणजे कसं माझं प्लेस कुणाला मिळू नये. तर मी आहे जिवंत आहे काय मेले हे कुणाला समजू नये. इतकं तुम्हाला नैराश्य आलेलं होतं तेव्हा? नैराश्य. आणि मी अक्कलकोटहून सुद्धा आले ना, तर मी स्वामींना काय म्हटलं, माऊली आता ही तुझी माझी शेवटची भेट. हो का? माझी म्हणजे आता खूप रडले मी, तुमची माझी शेवटची भेट. खरं अशा काही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये मुलाच्या रूपाने, भावाच्या रूपाने येत गेल्या की
त्या विचारापासून मी प्रवृत्त होत गेले. नाही, आपलं हे जीवन नाही आहे, आपण आत्महत्या नाही करायची, आपण जगायच्या 4 सेवेकरी घडवायचे. माझ्याजवळ जर कोण आलं ना तर ते स्वामीशिवाय मी त्यांना पहिला काय सांगते, नंतर त्यांचं आधी चहा ठेवते, आधी स्वामींविषयी सांगते. मग प्रत्येक माणूस इथं स्वामींपुढे ना तर मस्तक होतोय. बस झालं. छान, खूप छान. स्वामी सेवा करून घेतात तुमच्याकडून. लोकांना माझ्या जीवनामध्ये आणते की खरोखर ज्या माणसांची मला गरज आहे किंवा जी सात्विक आहे, प्रामाणिक आहेत, अशाच लोकांना ते माझ्या जीवनामध्ये आणतं. हे वैशिष्ट्य आहे. काय बोलावं मला तर सुचत नाही. म्हणजे आमच्यासारख्या नवीन सेवेकरांनी तर खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. का माहिती बघा, जीवन आपल्याला एकदा आपण जन्माला आलो, आपण केव्हा जाणार हे सगळं आपल्याला नाही माहिती. जेव्हा आपल्याला समजते आपल्याला आलेल्या प्रसंगातून की बाबा आपण काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, आपल्यापासून जर कुणाला माया मिळत असेल तर दिली पाहिजे. कुणाला आईची माया पाहिजे, कुणाला बहिणीची माया पाहिजे, हो ना, कुणाला मावशी म्हणून पाहिजे, कुणाला आत्या म्हणून पाहिजे, कुणाला आपल्याला होईल तेवढं शक्य आपण करायचं. खरे खरे. आणि हे सगळं करते म्हणून तरी मी आज तुझ्याशी बोलू शकते. बरोबर आहे ना. काय मी आता तुम्हाला सांगते, मी आता मोठेपणा नाही सांगत. कुणी जर मला प्रश्न सांगितला ना, आता इथे PS होते ते आले दिवस, ते काय म्हटले असं माझ्या मुलीला ऍडमिट केलंय डिलिव्हरीसाठी आणि तुम्ही स्वामींना साकडं घाला. मी स्वतः त्या माणसांसाठी साकडं घालून मी स्वतः सेवा करते. त्यांना सांगत नाही मी. परवा सुद्धा असंच झालं, मी एका कार्यक्रमाला गेले, शिवाजी पाटील साहेब म्हणा त्याच्या भाजी बरोबर, आणि तिथे सह्याद्री देसाई म्हणून मुलगी आहे, ती अँकरिंग करते. असं मी कार्यक्रमाला गेलो, ती गाडी ती पण मला पोरगी आई आहे म्हणते. आणि तिने काय केलं, बस ह्याच्यामध्ये 4 व्हीलर बसल्या, तर मला काय म्हटलं, आई जरा मी झोपते का तुझ्या खांद्यावरती, म्हटलं झोप. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तर ती पोरगी झालेली बेशुद्ध. अरे बापरे. आणि ती हाडे, मी अगं सह्याद्री उठ म्हणते तर ती हाडे ना आणि डुले ना. मी म्हटलं मी स्वामींचा धावा चालू केला. दवाखान्यात मी तिथं तिला उचलून, डॉक्टर पण कन्फ्युज झाले. डॉक्टर म्हटलं आमच्याकडून ही केस होत नाही, हिला इथून मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जावा. मांडीवर डोकं होतं. मी सतत स्वामींचा धावा करत होते, माऊली काही कर आणि ही पोरगीच व्यवस्थित झाली पाहिजे, मला काय माहित नाही. गाडीत सगळी लोक माझ्याकडे म्हणजे ही अशी का बोलते म्हणून बघत होते. तो त्यांचा प्रश्न आहे, माझ्या श्रद्धेचा प्रश्न होता. हो ना, हो, माझ्या श्रद्धेचा प्रश्न होता तो. मला ते, आणि मला खोटं वाटेल, 1.5 तासाच्या अंतरावरून आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो. 1.5 तासाच्या अंतरावरती 1.5 तास लागला आम्हाला. हो का. तोपर्यंत ती बेशुद्ध होती. स्वामींचं नाव घेत होते, डोक्यावरून तिच्या स्वामी तारक मंत्र म्हणत होते, माऊली धाव गा आता म्हणत होते. काय तुम्ही तिच्यासाठी आईच्या स्वरूपातच गेलात. दवाखान्यात आणलं तिला. डॉक्टरनी सलाईन झालं तरी माझ्या तोंडाचं स्वामींचं नाव मी कधी केलं नाही. आणि जे शिवाजी पाटील साहेब आहेत ना, म्हणजे आता भावी आमदार होतील त्याच्या तालुक्याचे, ते पण निश्चित स्वामी भक्त आहे. ते म्हटलं तू होतीस म्हणून मी पोरगी वाचली. म्हटलं मी नाही, माऊली होती. म्हटलं तुमची पण श्रद्धा आहे तुमच्यावर, त्यामुळे म्हटलं ती पोरगी वाचली. आणि मी त्या पोरीला काय सांगितलं, तुला आता एक काम कर, तू स्वामी भक्ती करत नाहीस मला माहिती आहे. म्हटलं खरं तुला एक करावं लागेल बा, तुला स्वामींचा तारक मंत्र तर रोजचा म्हणावा लागेल. अरे वा वा वा. तिलाही तुम्ही स्वामी सेवेत आणलं थोडक्यात. मी तोंडातलं माझ्या स्वामींचं नावच कमी केलं. एकीकडे मी म्हणजे डोळ्यातून माझ्या पाणी येत होतं, इकडच्या डोक्यावर मी हात ठेवते आणि सतत मी स्वामींचं नामस्मरण करत होते. बापरे, केवढा मोठा अनुभव आहे हा. मला म्हणजे डॉक्टरनी काय सांगितलं, म्हणजे पाठीमागे बहुतेक या पोरीचा अवतार टपलाय. अरे बापरे, असं म्हणाले. नंतर ते सरपंचांनी सांगितलं आम्हाला. हो का. आणि गावचे सरपंच होते ना, ते पण स्वामी भक्त आहेत. हो का. ते मला म्हणाले, ही निव्वळ स्वामींच्या ह्याच्यामुळे वाचली. आपण सगळे स्वामी भक्तांचं तिच्यासोबत होतं म्हणून ह्या पोरीचं वाचणं कठीण होतं. कारण एवढं योगायोगाने सगळं एकत्र येणं आणि ती घटना घडणं, तुम्ही सगळ्यांनी नामस्मरण करणं, त्याच्यातून तिने बाहेर पडणं, हे तिला सलाईन लावला तर तिची शिर पण सापडेल. डॉक्टर म्हटले तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मी तिथून हल्लेच नाही. मी म्हटलं सर, म्हटलं मी इथंच बसणार. पायावर हात ठेवलेला मी, आणि माझा जॉब चालू होता. डॉक्टर पण माझ्या तोंडाकडे बघत होते, तर माझं लक्ष तिकडे नव्हतं. ती पोरगी कधी शुद्ध होती त्याच्याकडे माझं सगळं लक्ष लागलेलं होतं. आणि जेव्हा मी डोळे उघडले आणि मला आई असं म्हटलं, माझी माऊली आली धावून. म्हटलं स्वामी माऊली. किती छान. म्हणजे आई वडील मुलांना दत्तक घेतात. यावेळेस तुम्हाला एका मुलीने आई म्हणून हाक मारली आणि जणू काही एखाद्या आईला दत्तक घेतल्यासारखा प्रसंग झाला हा. हो हो. आजही तो प्रसंग रात्रीचा
तर मी 100 वेळा माझ्या माऊली पुढे डोकं टेकते. तुझी स्वामींची लीला आघात आहे, अगाध आहे. आणि ना ताई, जे अनुभव घेतात ना स्वामींचा, त्यांनाच या गोष्टी मनापासून समजू शकतात की नक्की काय होतं त्यावेळेत. इतरांना कदाचित त्या गोष्टी समजणं वेगळं वाटत असेल किंवा अवघड वाटत असेल, पण आपण स्वामी सेवेकरी असल्यामुळे आपल्याला या गोष्टीचं महत्व आहे आणि माहिती आहे की आपण या प्रसंगातून कसे बाहेर येतो. तेव्हा स्वामींशिवाय आपलं दुसरा कोणी तारणहार नाही आणि स्वामी काढतात आपल्याला त्या कठीण प्रसंगातून बाहेर. म्हणजे परीक्षा पण खूप घेतात, रडकुंडीला आणतात, त्यातून बाहेरही काढतात. आणि स्वामी कुलदैवत, ग्रामदैवत, सगळे अन्नपूर्णा माता, हे सगळ्याच रूपात आहेत ना आपले स्वामी. हो 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 हो, खरंय खरंय. तुम्ही कोणत्याही रूपात त्यांची भक्ती करा ती पोहोचते त्यांच्यापर्यंत. कर्णोपार नाही असं मी म्हणेन स्वतः. माझा अनुभव, जेवढे अनुभव घेतले ना, जेवढे अनुभव घेतले, स्वामींची अनुभूती घेतली, स्वामी सेवेचा काय लाभ होतोय, माणसामध्ये स्वामी सेवेचा काय परिणाम होतोय, माणसाच्या वर्तनामध्ये कसा बदल होतोय, त्याचं मी जिवंत उदाहरण आहे. नाही नाही, अगदी आपण म्हणतो ना, प्रचंड स्वामी बळ आहे पाठीशी रे. अगदी म्हणजे येते. आणि काही नाही जरी घडलं दिवसापोटी, काही जणांची शेड्यूल टाईट असतात, नोकरी असतात, प्रापंचिक असतात, किमान एक वेळा तरी त्यांनी 12 ते 12:30 दत्तगुरूंच्या जर विश्रांतीची वेळ सोडली तर किमान एकदा तर तारक मंत्र म्हणावा. आता एक टाइम माझ्याकडे कंडक्टर मुलगा येतोय, तर त्यांनी मला परवा स्वामीचे हे तुमचं हे आणून दिलं, काय पुस्तक काढून दिली की माझी सेवा म्हणून. असे काय गरजू आले की त्यांना मी त्याने म्हणजे आपसुक स्वामीने आणले ते गुरुचरित्रातला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय गुरुचरित्राचा. बरोबर. असंच काय हे आता काय आहे जीवनामध्ये माझ्या, असंच काहीतरी कुणा स्वामींच्या माध्यमातून करायचं का असेल ते करणारी मी कोण नाही आहे. जे प्रत्येक दिवसाचं माझं दिनचर्या सुद्धा माझी माऊली ठरवते असं मला म्हणायचं आहे स्वतःला वैयक्तिक. नाही, तुमचं आयुष्यच इतक्या नाट्यमय प्रसंगाने भरलेलं आहे. माझ्या घरात कोण येणार, मी काय खाणार माझी माऊली ठरवते. हो का? मी स्वतः मानते. नाही, तुम्ही म्हणता ना की खरं आहे ते. तुमच्या बाबतीत नातेवाईकांनी सुद्धा जे काही म्हणजे प्रकार घडलेले आहेत किंवा तुमच्याशी जे घडलेले आहेत, माझ्या सख्या भावाने माझे मिस्टर गेल्यावर माझ्या 3 ठिकाणी कोर्टात केसेस टाकल्या. अरे बापरे. प्रॉपर्टीसाठी. का तर माझ्या वडिलांनी माझ्या प्रॉपर्टीवर नाव लावलं म्हणून. मी त्याला पण सांगितलं, ये बाबा आणि ते घेऊन टाका, ते बुद्धी त्यात नंतर स्वामींना न्याय वेगळा करायचा आहे. खरे खरे, आपल्याला कळत नाही करायचा आहे म्हणून ते पण घरात. तो भाऊ माझा म्हणजे मिस्टर गेल्याच्या नंतर हाकसोड पत्र म्हटल्यावर मला भेटायला माझ्या भाऊने आली. हो काय मी म्हटलं घे घेऊन खा, माऊलीने बुद्धी नाही दिली स्वामी माऊलीने घ्यायची. माझे संबंध ठेवायचे. मी म्हटलं नाही, संबंध नाही ठेवणार म्हटलं मी. जेव्हा मला खरी गरज होती, पात्र हात ठेव म्हणायची, तेव्हा तू ठेवला नाहीस. आणि आता तू प्रॉपर्टी आला तर व्यवहारिक नातं संपलं की तुझं माझं नातं नाही. बापरे. व्यवहारिक नातं संपलं ना. हो, जेवढ्या मृदू आहात तेवढ्याच प्रसंग कठीण सुद्धा होता. तेव्हा तुम्हाला जेव्हा एका खांद्याची गरज होती, हक्काच्या माणसाच्या, रक्ताच्या माणसाच्या, की जेव्हा खांदा डोकं ठेवावं आणि म्हणजे दुःख, तेव्हाच मला खांदा नाही मिळाला. हो ना. नाही, इव्हन म्हणजे तुम्ही सासरकडचे सुद्धा नातेवाईक म्हणताना त्यांचे सुद्धा अनुभव असे काही विचित्र आलेले आहेत की तुम्हाला शिकायला भरपूर आहेत. खूप ठिकाण, खूप असे अनुभव आहेत ना, भरपूर अनुभव आहेत त्यांचे पण. म्हणजे याच्यातून सर्वांनी शिकण्यासारखं आहे. मावळ तुम्ही बरोबर आणून त्यांना आपल्या मठीमध्ये वाकवलेलं आहे प्रत्येकाला. हो ना. हो, ते सगळे नमलेत. ते माझ्याशी मी कोण नाही आहे म्हणणारे, ते आपल्या चरणावर आणून बरोबर नमवतात माणसाला. ज्यांनी आतापर्यंत मला त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्या परिस्थितीत सगळे येऊन या मठीमध्ये वाकलेत. त्यांच्या कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने येऊन वाकलेत. मी म्हणणारे वाकलेत. बघा, माझा दरवाजा वरचा उघडला ना तर पहिलं तुम्हाला दिसतात ते स्वामी माझे. दुसरीकडे जाते. हे स्वामींचे घर आहे. हे स्वामींचंच घर आहे. माझं काय आहे? हो ना. हे ज्या घरात काय आहे ते मी काय सांगितलं, मी तर हे आहे, रक्षक आहे. फक्त स्वच्छता करणे, हे करणं, वॉचमन. स्वामींच्या घरामध्ये मी वॉचमन आहे. स्वामीच खरे त्याचे मालक आहेत, त्या घराचे मालक स्वामीच आहेत. नाही, पण मला तुमच्याकडून शिकण्यासारखं काय मिळालं माहितीये का? पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यात किती जरी संकट आली तरी न डगमगता त्याच्यातून वाट काढली पाहिजे.
दुसरी गोष्ट, रक्तविसर्जन झालं ना त्या दिवशी मी तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी त्या दरवाजाला अजून ते हँडल लावलं नाही. मी रक्षाविसर्जन झालं माझ्या मिस्टरांचं, त्या खूप रडली आणि एकटीच होते. म्हटलं आता नको, संपलं, आता काय व्हायचं ते उद्या जायचं म्हटलं आपण. आणि कडी उघडली, एवढी सोपी कडी आहे, हँडल तुटून माझ्या हाताला कधी मला उघडली नाही. बापरे. त्यानंतर माझे मिस्टर मला दिसले स्वप्नात आणि स्वामी क्रुद्ध झालेले दिसले, असे रागीश त्याच्यामध्ये दिसले. हो. हा, म्हणजे त्यांना आवडलं नाही की तुम्ही असं काही करताय. त्या अवस्थेमध्ये माऊलीचे माझे दर्शन झाले. अरे वा वा वा. आता तुला माझ्या देवाचे काही फोटो आहे, मी जेव्हा त्यांच्या अंगठ्याकडे बघते, आपण चरणांकडे बघतो आणि वर बघतो, तेव्हा मला ते असं वाटतं की नेहमी एक बोट त्यांच्या खाली आहे. लिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा वा. मी आधी पहिल्यांदा त्यांचं चरणाचं दर्शन म्हणजे स्वामींच्याकडे म्हणजे बघते ना, तुम्हाला फोटो पाठवते मी काढून देता, ते मला असं सारखं दिसतं, ते बोट मला दाखवत खाली बघ, लिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा, किती छान. नाही, आणि त्याचबरोबर ना सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांनी सुद्धा हे शिकण्यासारखं आहे की आपण नातेवाईकांच्या मायाजाळामध्ये जास्त न अडकता. मी तुम्हाला सांगू, हे बघा, आपण एका वडिलांच्या पोटाला येतोय, ते आपलं प्रारब्ध असतंय, कळलं. सगळ्याच भावनाशी आपण पटतंय असं नाही, काही पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असतात. कसे जे आपण नातं जोडतो स्वामी सेवेकराचं, ते फार उदात्त आहे असं मला वाटतंय बघा. अगदी अगदी. मानलेलं जातं उदात्त का, तर आपण निस्वार्थपणे त्या माणसाला जोडले गेलेलो असतो, त्यात स्वार्थ नसतोय कुठला. खरंय, अगदी खरंय. आता माझ्या भावाला माझ्याकडे ते माझ्या अक्षरपत्र मागायला आला. खरं गणेश कुलकर्णी नावची जी व्यक्ती भाऊ पण माझ्या जीवनात आली, ती का आली, मला सावरायला स्वामीने पाठवली. हो ना. हा, ते निरपेक्षपणे माझ्या जीवनात आले, त्यांनी मला आयुष्यामध्ये उभा केला. म्हटलं ते वावगा होणार नाही का, तर मी खूप डिप्रेशन मध्ये होते. बापरे. सख्ख्या भावाने जरी हात सोडला तरी मी मानलेला असं म्हणणार नाही, तर सख्ख्या भावाच्या पेक्षा पण ते उदात्त कार्य त्यांनी केले, कर्तव्य माझ्यासाठी बजावलेलं आहे. नाही, पण या म्हणजे स्त्रियांनी सुद्धा शिकण्यासारखं आहे की माणूस आता ब्रह्मचारी आहे. हो ना. हा, म्हणून ते सांगतात, तू लग्न करू आता ब्रह्मचारी आहेस ताई, आणि लग्न न करता आहे. आपलं आपण आयुष्य आता चांगल्या कार्यासाठी, कामासाठी वापरायचं. नाही, आणि ताई हे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण जे आरशात बघायचं, आपल्याला आपण जर आपल्या डोळ्याला डोळे भिडू शकलो तर आपण चुकीच्या वावरत नाही. आपल्याला आध्यात्मिक विचारायची बैठक आहे. आपण तू स्वामी भक्ती करतीस, तू प्रत्येक गोष्ट तुझी स्वामींवरती निर्धारित आहे. स्वामी तुला योग्य तो मार्ग दाखवत जाणार आणि कुणाच्याही कुबड्या घेऊन तू आता जगायचं नाही, तू सक्षम झालीस. अरे वा. तू आता सक्षम आहेस तुझं जीवन जगायला, तुला काय करायचं ते करायला. हो ना, हो ना. काय, कारण त्यांचे पण मग बी त्याच्या तिकडे जात होतं, त्याला पण इकडे ब्रह्मचारी माणूस इथे राहून काय करायचं, कधी तर 2 दिवस येतात तेव्हा आम्ही महाप्रसाद करतो. अरे वा, छान छान. छान माणसं पेरली तुमच्या आयुष्यात. आमच्या गडिंगलजला पाटील मिळून ते पण हे आहेत, स्वामी भक्त आहेत. हो का. हो, खूप वाघमोडे, सॉरी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब वाघमोडे आहेत. ते अमीर पाटील म्हणून ते सर्कल आहे, ते बरेचसे लोक स्वामी भक्त आहेत, कोल्हापूर साईडचे आहेत. मग ते महाराज आले ना, महाराज म्हणजे ते माझे भाऊ. बरं. भाऊ तर ते आले की आम्ही महाप्रसाद करतो खाली. हो का. ते सगळं नियोजन करतात. किती छान. हा, मस्तच. खूपच छान तुमचा अनुभव. खरंच लोकांना शिकण्यासारखं आहे. लोकांनी तुमच्या अनुभव. मला असं मी कळकळीची विनंती करेन ना, जे कोणी व्हिडिओ बघत असतील का, अशा तऱ्हेने लोकांपुढे येणं मला म्हणजे योग्य वाटत नव्हतं. खरं वाटलं बाबा आपलं हे असं जीवन लोकांना सांगणं चुकीचं होतंय का, असा एक प्रश्न मला होता. आणि मला अनुभव सांगते. स्वामी पुण्यतिथी होती आणि मी खाली सेवेला गेले केंद्रामध्ये. एका मुलगा आहे प्रकाशला म्हणून, त्याने तिथं माझ्या तिथं पोर्चमध्ये गाडी लागलेली आपली 2 व्हीलर, आणि मी सेफ्टी डोअर चालू असतोय, सेफ्टी डोअर लॉक लावला. तो आला, म्हटलं केंद्र आहे का तुमचं, तर म्हटलं माझं हो स्वामींचं तिथं उपासना केंद्र आहे. मग म्हटलं आत या म्हटलं, मग हे केलं. आणि नंतर तो मुलगा वरती आला, मला म्हणाला मला स्वामींचा फोटोच पाहिजेत. अरे बापरे. म्हटलं तुला आता बाळा म्हटलं फोटो कुठला देऊ मी, नाही म्हटलं मला आजच फोटो द्या, काही आहे करा, मला आज फोटो पाहिजे. मग माझा मांडलेला मुलगा आहे ना तो परशुराम, तो जाऊन त्याने बाजारात बघितलं, एकच फोटो होता शिल्लक. अरे वा. मी तिला आणि म्हटलं जातो गेला. आणि तिथून मग कालूर म्हणजे जवळजवळ 11 किलोमीटर वरती गाव आहे. तो त्याने मला फोन केला की हा फोटो पूजनाला तुम्हीच यायला पाहिजे. म्हटलं तुमचा कार्यक्रम
म्हणजे ह्याचा कार्यक्रम आहे म्हटलं राजकीय आणि ह्याचा, आणि मी काय ह्या कार्यक्रमामध्ये येऊ शकत नाही. खरे खरे. स्वामी सेवेकर आहे, मी काय म्हटलं राजकारणी बाई नाही हा, मी काय म्हटलं येऊ शकत नाही. तर नाही म्हटलं तुम्ही यायला पाहिजे. मग मी गेले. मग तिथे ते सगळे पुढारी लोक होते, त्यांना सांगितलं मी जर काय 4 गोष्टी बोलेन तर फक्त मी माझ्या स्वामींविषयी बोलेन. अरे वा. आणि मी तिथे जाऊन उभा राहिले, तुम्हाला तो व्हिडिओ मिळाला देत, आणि मी माऊलीचं माझं नाव घेतलं आणि पुढचं सगळं मी नाही बोलले, माझी माऊली बोलली. कळालं नाही मला काही. मग काय म्हणालात तुम्ही? काय झालं ते काय म्हणायला लागले की तुम्ही भाषण करा. बरोबर. मी म्हटलं मी म्हटलं इथे जो कार्यक्रम आहे त्यात मी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. मी फक्त ह्या मुलाने मला बोलवलं, त्यांनी माझ्याकडे फोटो मागितला गुरुमाऊलीच्या आज्ञेने, म्हणून ह्याच्या पूजनासाठी आले. बर. मी जर बोलेन तर माझ्या स्वामींविषयी बोलेन. बरोबर आहे. म्हणून मग मी गेले, हातात माईक घेतला, मी माझ्या स्वामींचं स्मरण केलं, आणि नंतर स्वामींविषयी मी जे काय सांगितलं ना, ताई तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर म्हणणार मी ते बोललेच नाही. हो. अरे वा. आणि मी त्यांच्याकडून घेऊन पाठवते. आणि ते सगळ्यांनी नंतर मी जेव्हा व्हिडिओ वाचला तर मला वाटलं नाही की ही मी बोलते. किती छान. स्वामींनी तुमच्याकडून ते कार्य करून घेतलं. स्वामी भक्त आहे. हो ना. ते स्वामी भक्त आहे. त्यातले एक गणाचारी म्हणून आहे, तिने मला स्वामी इच्छाशक्ती पदयात्रा जोडलं. ते सुहास पाटील म्हणजे आपले तुमचे शिवराज शेतकऱ्यांचा मानलेला मुलगा, त्यांचा कार्यकर्ता तो. हो. ते त्यांचा पण एवढा सपोर्ट आहे ना, मला खूप सपोर्ट आहे. अरे वा वा वा. ते पण खूप म्हणजे स्वामी सेवेमध्ये खूप त्यांनी झोकून दिलेलं आहे. पदयात्रा काढतात, खूप स्वामी सेवेकर त्या माध्यमातून त्यांनी साखळी तयार केलेली आहे. रविवारी मला बोलवलंय, रविवारी बोलवलंय. मग काल म्हटलं भाई येऊ शकत नाही पडले, मला म्हटलं रविवारचा तुम्हाला स्वामी उठून ठणठणीत करणार. अरे वा किती छान. आणि तुम्ही कोल्हापूरला कुठल्याही परिस्थितीत आलं पाहिजे. नाही नक्की असते ना. हो ना. खूप छान, खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच ताई. थँक्यू म्हणू नका हो, हे कुठलं तरी स्वामी सेवा ही. थँक्यू म्हणू नका. अजूनचं नियोजन आहे तुम्हाला आणि मला भेटवणं आणि बोलणं. मी कोणाला बोलणार स्वामींनी माझ्या तोंडून वाजवलंय स्वामींनी. फक्त बरोबर. बाकी सगळं माझी माऊली आहे. हो ना. तुमच्यासारखे स्वामी सेवक अजून घडवत आणि स्वामी सेवा सर्वांपर्यंत पोहोचतो. आता स्टेटस वा ठेवतो ना, तर स्टेटस बघून स्वामी सेवेमध्ये आलेली लोक आहेत. हो का. अरे वा असतात ना, सगळे स्वामींचे असतात का. स्टेटस बघून लोकांनी काहीतरी घ्यावं सेवेमध्ये भरपूर म्हणजे. आणि हे बघा, हे कलियुगामध्ये स्वामी सेवेशिवाय तरणोपाय नाही असं मी म्हणालात. अगदी बरोबर. तरणोपाय नाही. अगदी बरोबर. आपल्याला नैतिक मार्ग वरती चालवणारी स्वामी माऊलीच आहे. स्वामी आलेल्या माणसाला संकट येतील, खरं स्वामी आलं ग त्या संकटातून कधी बाहेर नेतील ते नाही सांगत. निखळ श्रद्धा, भक्ती आणि कर्म आपलं चांगलं पाहिजे. बस. कसं बोललात. बरोबर. खरंय. मग स्वामी आहेत सगळीकडे. आणि हा आनंद सांगू का तुम्हाला, खूप वेगळाच आहे. उरला अशी आपली माऊली आहे. खरंय. नाही, स्वामी सेवेचा आनंद ना हा फारच वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला तो आनंद कुठल्याही भौतिक गोष्टीतून मिळणार नाही. तुम्हाला पैसे मिळतील, खाणं पिणं, बाकी सगळ्या गोष्टी आपण विचार करू, पण त्याच्यातून जो काही आनंद मिळतो ना तो फार कमी काळापुरता टिकतो. पण स्वामींच्या जवळ सेवा करताना जेव्हा आपण स्वामींच्या जवळ आहोत असं वाटतं ना, तेव्हा आपण करतो. आणि आपली संकट वाढतात असं पण वाटतं काही वेळेला मला. हो. कारण जेव्हा माझी कामं आली ना ताई, त्याच्यातून खूप चांगलं व्हायचं होतं म्हणून ती कामं स्वामींनी माझ्या अडवली. अगदी खरंय. माझ्या प्रॉपर्टी ऑफिस झालं, काही क्षेत्र कमी होतं, मला वाटलं की बाबा काय हे एवढी सेवा करते नाही. नंतर मला मी माऊलीची माझ्या क्षमा मागितली. माऊली माझं भलं तुला कळतं तेवढं, आणि तुला जेवढी माझे हे आहे माझ्या तेवढी दुनियाच्या कुणाला नाही माऊली. त्यामुळे तू ज्या इच्छेने का असेल तर तू घडवत चल, फक्त मला तू पुढे पाय घालायची आज्ञा केली, मी पुढे चालले. आणि मी जाता बोलते, फोटोशी बोलते, काय माऊली म्हणते, चला चहा पिऊया, तर आता उठले म्हणते. स्वामी तुमच्या घरातले मुख्य सदस्य आहेत म्हणजे थोडक्यात. माझी आई, माझा भाऊ, माझा सगळा सोयरा सगळे माझे स्वामीच माझं सर्वस्व येतो. खूप छान ताई, खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई.